ओके, सो हिअर आय हॅव शेअर्ड द स्क्रीन शेअर केलेली बघा. काल आपण बेसिकली टेन्सेस पाहिले होते, कोणते टेन्सेस असतात. त्यामध्ये 3 महत्वाचे टेन्सेस आहेत स्क्रीनवर दिलेले बघा. ठीक आहे, प्रेझेंट, पास्ट, फ्युचर. तर हे काल आपण डिटेल पाहिले होते. जस्ट रिव्हिजन आपण घेत असतो थोडीशी सुरुवातीला 1-2-3 मिनिटात. ओके, त्यामध्ये सबटाइप्स दिलेले आहेत. 4 प्रकारचे सबटाइप्स असतात. साधा, चालू, पूर्ण आणि चालू पूर्ण. सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. ठीक आहे, या प्रकारे टोटल 12 टेन्सेस आपल्याला आहेत, म्हणजे आपल्याला बोलायचे असतात. त्यापैकी हे बघा, हे 12 स्क्रीनवर तुमच्या. ठीक आहे, तर जे जे काल नव्हते त्यांच्यासाठी फक्त आहे आणि बाकीच्यांसाठी रिव्हिजन आहे. तर शॉर्ट मध्ये मी तुम्हाला हे सांगू शकतो. ओके, सो दिस इज अ सिंपल प्रेझेंट. त्यामध्ये मग त्यानंतर सिंपल पास्ट, मग सिंपल फ्युचर. लक्षात. तर सिंपल कॅटेगरीचे 3 प्रकार आहेत. प्रत्येक कॅटेगरीचे 3 आहेत असं म्हणणं पण योग्य राहील. कंटिन्युअस ही कॅटेगरी आहे. इकडे कॅटेगरी बघा 1 2 3 4 4 प्रकारचे टेन्सेस आहेत. त्यामधलं सिंपल मध्ये तिघांचे 3. ओके, कंटिन्युअस मध्ये तिघांचे 3. प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस. परफेक्ट टेन्स मध्ये प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट. परफेक्ट कंटिन्युअस मध्ये त्यांचे 4. ठीक आहे, हे कॉम्बिनेशन ऑफ सेकंड आणि थर्ड टेन्सचं आहे. कंटिन्युअस टेन्स आणि परफेक्ट टेन्स मिळून परफेक्ट कंटिन्युअस बनतं. ठीक आहे, आता या सगळ्यांचे हायलाइट्स जर आपल्याला पाहिजे कशामध्ये काय येतं, कसं ओळखायचं टेन्स, तर त्यासाठी आपण इथे ह्या स्लाइडवर आलेलो आहोत. तर या स्लाइड मध्ये तुम्हाला समजेल एक्झॅक्टली की कशा प्रकारे आपण टेन्स तिथे बघू शकतो. ठीक आहे, ओके. आता इथे बघा टेन्स तुमच्या समोर आहेत, वर्ब्स दिलेले आहेत. त्या वर्ब्स मध्ये काल आपण वर्बची प्रॅक्टिस केली होती. तर ज्यांनी काल वर्ब्स सांगितले नव्हते ते सांगू शकतात आता, इफ दे विश. आले लक्षात. बघा आता V1, V2, V3, V4, V5. आता या स्लाइड मध्ये आपण सगळं दिलेले डिटेल. V1 मध्ये जर स्पीक हा वर्ब घेतला, स्पीक आहे V1, तर तो सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरला जातो. त्याचे सब्जेक्ट आहेत आय, वी, यू, ते. नंतर V2 त्याचं आहे स्पोक. स्पीकचं V2 आहे स्पोक. मग हा सिंपल पास्ट मध्ये म्हणजे साधा भूतकाळ. कोणाबरोबर? ऑल सब्जेक्ट्स, सगळ्यांबरोबर. V3 स्पोकन, तो परफेक्ट टेन्स मध्ये वापरला जाईल. तिन्ही प्रकारचे परफेक्ट टेन्स. ठीक आहे. V4 स्पीक्स हा फक्त सिंपल प्रेझेंट मध्ये येतो परत, पण ही, शी, इट, नेम एवढेच सब्जेक्ट बरोबर वापरला जातो. आता याचे डिटेल्स आपण आता नंतर पाहणार आहोत. जस्ट डिस्कशन चालू आहे ओरल, विथ एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत नंतर. V5 स्पीकिंग हा महत्वाचा आहे, कारण हा 6 टेन्सेस मध्ये कव्हर केला जातो. ठीक आहे, सोपा आहे खूप. कोणताही क्रियापद असो, V1 त्याला आपण ING लावायचंय. ठीक आहे, कोणत्याही प्रकारचं वर्ब असलं तरी. हा V5 सगळ्यात सोपा आहे. 6 टेन्सेस जे रोज वापरलं जातात त्यामध्ये आपण हा वापरतो. 3 कंटिन्युअसचे आणि 3 परफेक्ट कंटिन्युअसचे. गॉट इट? काही प्रॉब्लेम? चलो, तो इथपर्यंत तुम्हाला समजलेलं आहे, राईट? नक्की कमी म्हणतो म्हणून ज्याला डाऊट असेल त्यांनी सांगा, त्यांनी विचारा, असं काही प्रॉब्लेम नाही. यू कॅन आस्क इफ यू हॅव एनी डाऊट. आता कोणी अनम्यूट करत नाही. दिनेश, yesterday you were absent. बाकीचे पण ऍबसेंट राहू नका प्लीज. 4च दिवस क्लास असतो. 5व्या दिवशी आपण ऑफलाईन सेशन असतं, त्याचा मेसेज तुम्हाला आला असेल ऑलरेडी. ठीक आहे, सो ज्यांना ज्याला शक्य आहे त्यांनी उद्या 5:30 वाजता ऑफलाईन सेशनला यायचंय. ठीक आहे, ओके. तिथे ऍक्टिव्हिटी बेस्ड असतो. दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट, कारण इंग्लिश तसं टेक्निकली खूप सोपं आहे, पण बोलताना आठवत नाही, बोलताना गडबड होते. बरोबर आहे. तेच आपल्याला लाईव्ह सेशन मधून पण करता येतं प्रयत्न. असं तर करतोच आहे आपण, ऑनलाईन मध्ये आपण प्रॅक्टिस करणार आहोत.
पण लाईव्ह मध्ये थोडंसं काय होतं की समोर तुमचे बॉडी लँग्वेज, गेस्चर्स, पोस्चर्स किंवा अजून तुमचे काही डाऊट्स असतील, ज्याला असं एखाद्याला वाटतं की नाही सर समोर आल्यावरच मला बोलता येतं, तर तसंही सोल्युशन असतं. आणि बाकी बॅचेसची मुलंही तुम्हाला भेटतात त्यावेळेस, तर तुमचं डिस्कशन तयार होतं, एक वेगळा ग्रुप तयार होतो छान. ओके. तर सॅटर्डेचा जो आपला सेशन असतो तो सगळ्या बॅचेससाठी असतो आणि नुसते स्टुडंट्सच नाही आपले, तुमचे फ्रेंड्स, तुमचे फॅमिली मेंबर्स त्यांनाही तुम्ही आणू शकता. जे आपल्या क्लासला नाहीयेत, क्लासचे स्टुडंट नाहीयेत, ते पण असतात. त्यामुळे इट इज फ्री फॉर ऑल. सॅटर्डेचा जो एक आमचा गेट टुगेदर सारखाच कार्यक्रम असतो, की कोणीही तिथे येऊ शकतं ज्याला इंग्लिश शिकायचं आहे, इंग्लिश बोलायचं आहे किंवा ऑलरेडी इंग्लिश येतंय, पण बोलायला संधी मिळत नाही, प्लॅटफॉर्म मिळत नाही. कोणाशी बोलायचं? बरं बोलल्यावर चुकतंय की बरोबर हे कळत नाही. मग त्या लोकांसाठी पण ते आहे. मग इथे आपण प्रेझेंटेशन्स, ग्रुप डिस्कशन, त्यानंतर इंटरव्ह्यूज, मॉक इंटरव्ह्यूज असे ज्या ऍक्टिव्हिटीज ग्रुपला गरजेच्या आहेत, त्या मुलांना सगळ्यांना प्रोफेशनल असतो सगळ्यांसाठी ते घेत असतो. ठीक आहे. इव्हन पब्लिक स्पीकिंग पण होतं इथे. आपल्या इथे माईक वगैरे आहे. माईकवर माईक म्यूट करा प्लीज. माईक कोणाचाच अनम्यूट नकोय मला मी बोलताना. कारण त्याचा यूज तुम्हालाही होणार नाही, मलाही होणार नाही. ठीक आहे. चलो. सो लक्षात आले? सो सॅटर्डेला ज्याला शक्य आहे, पॉसिबल असेल कोणत्याही सॅटर्डेला त्यांनी यायचंय. किंवा तुमच्या रेफरन्स मध्ये तुमच्या नगरमध्ये कोणी फ्रेंड्स असतील त्यांनाही सांगा. दे कॅन ऑल्सो. चलो. आता आपण आजच्या टॉपिक कडे वळूया. ठीक आहे. आता आज आपल्याला एक महत्वाचा टॉपिक पाहायचा आहे, जेणेकरून आपल्याला बोलण्याला सुरुवात करता येईल. ठीक आहे. सो बिफोर वी स्टार्ट एनी काइंड ऑफ डिस्कशन, आय नीड टू चेक सम बेसिक्स फर्स्ट. ठीक आहे. त्यासाठी मी एक स्लाइड शेअर करतोय परत. ओके. तर आपण आता बऱ्याच वेळा वाक्य बनवतो पण, बरोबर आहे? काल तुम्ही बनवलेत काही वाक्य. ठीक आहे. तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून काय करता, तर तुम्ही ऐकता पण, बरोबर आहे? तर सोपे सोपे वाक्य पण तुम्ही बोलता, ऐकता. पण बऱ्याच वेळा होतं असं की ते ऐकलेलं पण पटकन कळत नाही. असं होतं ना. त्यामुळे आपल्याला काय होतं की त्या ठिकाणी आपल्याला कधी कधी कन्फ्युजन होतं की नक्की यांना काय म्हणायचं आहे. तर त्यावेळेस आपली वाक्य रचना जी असते ती आपली त्यावेळेस चुकते, असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे. तर त्याच्या आधी आपण बेसिकचं आपण काल पाहिलं होतं. त्याच्या आधी आपण पर्सनल प्रोनाउन्स म्हणून एक महत्वाचा टॉपिक आहे आपल्या ह्याच्यातला, तो आपल्याला आज पाहायचा आहे. ठीक आहे. कारण आपल्याला सब्जेक्ट माहिती आहेत, पण सब्जेक्टचे जे ते म्हणतात ना पर्सनल प्रोनाउन्स म्हणजे सर्वनाम. ठीक आहे. तर बेसिक नाव आपल्याला माहिती आहे. आय, वी हे सब्जेक्ट आहेत. ह्यांचे नाव आपल्याला माहिती आहेत. आता ह्यांचे सर्वनाम काय? प्रत्येक वाक्यात आय नाही घेता येणार, प्रत्येक वाक्यात वीच नाही घेता येणार. त्याच अर्थाचं दुसरं वाक्य बनवायचं असेल किंवा रिपीट करायचं असेल, तर आपल्याला बाकीचे शब्दही लागतात. मग ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो नाव आय वुड शेअर इट. आवाज कोणाचा येतोय? माइक प्लीज म्यूट करा. माझ्याकडून म्यूट केला. शुभदा जी, मैं माफी चाहता हूँ, आपको मैं बता रहा हूँ बार बार, बट आपका माइक अपने आप अनम्यूट होता है कि एक बार प्लीज चेक कर लीजिए. ठीक है. हाँ, कृपया माइक क्यों म्यूट रखें. आपके पीछे जो आवाज है ना वो डायरेक्टली सबको आती है, किसी को भी पूछो. ठीक आहे. और बाकीच्यांचं पण माइक प्लीज म्यूटच ठेवा. ज्यावेळेस बोलायचं असेल त्यावेळेस नक्की अनम्यूट करा. ठीक आहे. देयर इज नो प्रॉब्लेम. ठीक आहे. आता मी स्क्रीन शेअर केली आहे. इज इट विजिबल? सगळ्यांना दिसतीये? Excuse me, sir. Slide is not visible. ओके. थँक यू फॉर युअर रिप्लाय. तुम्ही हॉरिझॉन्टल ठेवा मोबाईल, बघा चेक करून. असा आडवा केला तरी लक्षात येईल तुमच्या. Visible is sir. विजिबल? Yes, sir. ओके. हॉरिझॉन्टल केल्यावर दिसतंय ना व्यवस्थित? चेक. येस सर. येस सर. व्हेरी गुड. मग हॉरिझॉन्टल जसं पिक्चर बघतो ना आपण तसा मोबाईल ठेवा. सोपं सोपं. ठीक आहे. चलो. तर मग त्यावेळेस तुम्हाला फॉन्ट पण मोठा दिसेल, म्हणजे सोपं जाईल जरा. ओके.
So can we start? Yes. Very good. Thank you for your permission. ठीक आहे, अजून क्लिअर कसं करता येईल बघतोय मी. ठीक आहे, आय गेस दिस इज बेटर. आय गेस आता उभा असेल तरी दिसेल तुम्हाला बघाय. Yes. ओके. चलो, सो पर्सनल प्रोनाउन्स खूप महत्वाचा टॉपिक आहे आणि हा बेसिक काय आहे, कारण इनपुट आपल्याला प्रॉपर माहिती असतील तर आउटपुट द्यायला सोपं जातं. कन्फ्युजन अजिबात नको. त्याच रस्त्यावर गाडी स्पीड मध्ये जाते, त्या रस्त्यावर स्पीड ब्रेकर कमी असतात किंवा नसतात आणि खड्डे तर अजिबात नसतात. म्हणजेच नगरमध्ये शक्य नाहीये. ओके, बाहेर शक्य आहे. हायवेजला आपण जातो ना, हायवेजला का फास्ट गाडी असते? कारण कन्सेप्ट क्लिअर असते. एकही रस्त्यात मध्ये प्रॉब्लेम नाहीये, डायरेक्टली आपण 80च्या स्पीडने जाऊ शकतो. ठीक आहे. तसंच इंग्लिश बोलताना फ्लुएन्सी का कमी होते? कारण की कन्सेप्ट कुठेतरी मिसकन्सेप्शन असतात. म्हणजेच काय की माहिती असतं पण हाफ नॉलेज असतं, एक्झॅक्टली माहिती नसतं. अँड हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस. एक वेळेस नाही माहिती असलेलं चालेल, पण अर्धवट ज्ञान हे खूप घातक. तर ते कोणत्याही स्किल बद्दल असो. त्याचं एक्झाम्पल म्हणजे आता मला स्विमिंग येते पण थोडी येते, मग मी कोणाला वाचवू शकतो का? स्वतःलाही नाही वाचवू शकत वेळ आल्यावर. थोडी जर येत असेल तर. आलं लक्षात? ड्रायव्हिंग येते मला, थोडीच येते पण फोर व्हीलर ड्रायव्हिंग. मग मी जर इमर्जन्सी असेल आणि मी म्हणतो मी चालवतो, तर चालवता येईल का? थोडीला काही अर्थ नाही. तसं इंग्लिश येतं, थोडंच येतं. त्या थोडीला काही उपयोग नसतो. पूर्ण येण्यासाठी काय करायचं? तर कन्सेप्ट क्लिअर करायची, जेणेकरून ती तुम्हाला ऍज अ स्किल वापरता आली पाहिजे. ओके, आणि म्हणून आपण बेसिक्स वर खूप फोकस करतो आणि मग नंतरचा स्पीड आपला ऑटोमॅटिक वाढतो. ओके, चलो. सो देर आर 3 टाइप्स, दॅट इज फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन अँड थर्ड पर्सन. ठीक आहे, हे 3 प्रकारचे व्यक्ती बऱ्याच वेळा संभाषण मध्ये सगळीकडे असतात. मराठी असो, हिंदी असो, सगळीकडे. ठीक आहे. आता हॅव्हिंग 3 केसेस ऑफ इच हे महत्वाचं आहे. या तिघांचे केसेस आहेत. केसेस म्हणजे इथे टाइप्स पण म्हणता येईल किंवा त्याला विभक्ती म्हणू आपण मराठीमध्ये. ठीक आहे. सब्जेक्टिव्ह केस एक आहे बघा, इथे हा केसचा कॉलम आहे. सब्जेक्टिव्ह केस, त्यानंतर पॉझेसिव्ह केस आणि ऑब्जेक्टिव्ह केस. ओके, तर हे 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि मग ह्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, तिघांमध्ये येतात. सब्जेक्टिव्ह मध्ये फर्स्ट पर्सन आहे आय, जो आपण पाहिलं सब्जेक्ट म्हणून काल. आय म्हणजे मी. इथे जाणीवपूर्वक मराठी पण अर्थ लिहिलेत मी. वी म्हणजे आम्ही. हे झालं फर्स्ट पर्सन मध्ये. मग फर्स्ट पर्सन कोण? जो सुरुवातीला कम्युनिकेशन सुरू करतो. आता मी तुमच्याशी बोलतोय, मी फर्स्ट पर्सन आहे. मग आपण सगळे ज्यावेळेस बोलू त्यावेळेस काय होईल? आपण सगळे फर्स्ट पर्सन असू. बरोबर आहे. त्यानंतर हे झालं आय, वी. आता पहिले हेच बघूया आपण. खाली असं व्हर्टिकल येऊ आपण. हॉरिझॉन्टल तुम्हाला कालचं सांगितलंय मी. यू, ही, शी, इट, हे सगळे सब्जेक्ट्स आहेत. ठीक आहे. आता आपण कंपॅरिझन करू. सब्जेक्टिव्ह केस मधून पॉझेसिव्ह केस मध्ये आल्यावर काय चेंज होतो? मग ह्याचं विथ एक्झाम्पल आपल्याला पाहिजे आज. आय सब्जेक्ट आहे, म्हणजेच वाक्याच्या सुरुवातीला नेहमी सब्जेक्ट येतो. ओके, जर विधान असेल तर. म्हणून आपण आय सुरुवातीला घेतलं. पण आय नंतर माय पण येऊ शकतं, कारण पॉझेसिव्ह केस आहे. पॉझेसिव्ह केस म्हणजे एखाद्या गोष्टीवर हक्क दाखवायचा आहे. बरोबर आहे. मग माय लाईफ, माय रूल्स, असं एक कोट आहे ना, माझं आयुष्य आहे, माझे नियम आहेत. मग माय लाईफ म्हटल्यावर माय पॉझेसिव्ह केस झालं. माझं आहे असं ज्यावेळेस आपण सांगतो अधिकार, त्यावेळेस तो माय किंवा माइन होतो. ठीक आहे. याचं रिलेशन पण मी सांगेल तुम्हाला. आय वरून माय वर कसं होईल, माय वरून आय कसं होईल. ठीक आहे, त्यांचं कॉम्बिनेशन पण करता येईल. हे दोघांमध्ये इंटरचेंज पॉसिबल आहे. बट मी नी कधी वाक्याची सुरुवात होत नाही. ओके, मी हे नेहमी वाक्याच्या शेवटी येतं. मग शेवटी म्हणजे शेवटचा शब्द असं नाही बरं का, शेवटी येतं फक्त. ठीक आहे. मग मी म्हणजे ऑब्जेक्ट, त्याला आपण म्हणू मला. जसं फॉर एक्झाम्पल, प्लीज कॉल मी. प्लीज कॉल आय असं म्हणतो का आपण कधी? नाही म्हणत. आलं लक्षात? आय सुरुवातीलाच येणार, माय सुरुवातीला येऊ शकतं किंवा मधी पण येऊ शकतं, पण मी हे नेहमी वाक्याच्या शेवटीच येणार. आले लक्षात?
आता हे झालं सिंग्युलरचं कॉलम. आता हेच प्लुरल मध्ये गेल्यावर काय होईल? आयचं वी, माय किंवा माइनचं आर किंवा आर्स. आता याचा उच्चार आर आहे, ठीक आहे, आर किंवा आर्स, ठीक आहे, म्हणजे आमचे. त्यानंतर अस हे नेहमी वाक्याच्या शेवटी येणार, कारण हे पॉझिटिव्ह ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये येतं, ठीक आहे. मग प्लीज कॉल अस फॉर द पार्टी. आय एम सॉरी, माय मोबाईल हॅज फॉल डाऊन, बट इट्स ओके, आय कॅनॉट लिफ्ट नाव, लेट इट बी. ठीक आहे, इट वॉज रिंगिंग ऍक्च्युअली, सो आय थॉट आय शुड कीप असाइड, बट तो खाली पडला. इट्स ओके. नेक्स्ट, ओके, अस लक्षात आलंय? अस म्हणजे आम्हाला. आता बघा, आता एक्झाम्पल घेऊ आपण त्याचं, मग एक्झाम्पल घेतल्यावर तुमच्या लक्षात येईल. आय ने एक्झाम्पल घ्यायचं असेल तर काय घेता येईल आपल्याला? आय एम टीचर, मी शिक्षक आहे, असं वाक्य घेता येईल ना आपल्याला. ओके, आय एम अ टीचर. माय सब्जेक्ट इज इंग्लिश. बरोबर आहे, सुरुवातीला आय आलं सब्जेक्टच्या जागेवर. आय एम अ टीचर, मी एक शिक्षक आहे. माय सब्जेक्ट इज इंग्लिश. इथे माइन पण म्हणू शकता तुम्ही, माय किंवा माइन. माइन सब्जेक्ट इज इंग्लिश असं पण चालेल. आता मी कसं घेणार? स्टुडंट्स कॉल मी अ गुड टीचर. लक्षात आलंय? मग स्टुडंट्स कॉल मी, इथे वाक्य संपतंय. अ गुड टीचर हे काय झालं? विशेषण झालं, ऍडजेक्टिव्ह झालं ते. बरोबर आहे, समजतंय? मग स्टुडंट्स कॉल मी ला वाक्य संपलंय. मग मी ऑब्जेक्ट मध्ये आलेला आहे आणि त्याच्यानंतर विशेषण लावले आपण. आले लक्षात? तर हे झालं तुमचं बेसिक सिक्वेन्स. म्हणजे वाक्य नुसतं बनवायचं नाहीये आपल्याला, ते फ्लुएन्सीसाठी आपल्याला कनेक्ट पण करता आलं पाहिजे. मग 3 वाक्याचं मी सहज बोललो असे. आता एखाद्या वेळी बोलताना कसं बोलतो आपण इंट्रोड्यूस करताना? हॅलो, आय एम संकेत, माय नेम इज संकेत असंही म्हणू शकतो. सुरुवातीला माय फ्रेंड्स किंवा आपण सुरुवातीला म्हणतो ना, माय वाक्याच्या सुरुवातीला पण येतं. तर त्या दरम्यान सुरुवातीला आयच्या ऐवजी आपण असे म्हणू शकतो, हॅलो एव्हरीवन, माय नेम इज संकेत, आय एम अ टीचर अँड माय स्टुडंट्स कॉल मी अ गुड टीचर. आता हे 3 वाक्य ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस त्याला कनेक्टेड केलंय ना आपण, म्हणून ते ऐकायला छान वाटतंय. बरोबर आहे? मग आयनी पण सुरुवात होईल किंवा मायनी पण होईल. मी पहिले सांगितले पॉझिटिव्ह केस मध्ये जरी असलं तरी वाक्याच्या सुरुवातीला ते येऊ शकतं, पण मी कधीच वाक्याच्या सुरुवातीला येणार नाही. दॅट्स अ रूल. ओके, आता मग तिने एकदा परत बघू. हॅलो माय फ्रेंड्स, आय एम युअर टीचर, माय नेम इज संकेत अँड यू कॅन कॉल मी सर. समजले? आता थोडस वाक्य चेंज केले मी, पण अर्थ तोच होता, भाव त्यातला तोच आहे. म्हणजे हे 3 वाक्य तुम्ही सहज बोलू शकता आणि हे ग्रामॅटिकली करेक्ट आहे. हे तुम्हाला असे 3-3 करत तुम्हाला वेगवेगळे एक्झाम्पल्स घेता येतील ना. हे तर एक बेसिक एक्झाम्पल झालं, असे तुम्ही बाकीचे एक्झाम्पल्स घेऊ शकता. मग ही आपली सुरुवातीला आता प्रॅक्टिस सुरू झाली. ठीक आहे, आता हे झालं माझ्याबद्दल. तुम्ही काय आहात? तर तुम्ही बिझनेसमॅन असताल, तुम्ही होम मेकर असताल, तुमचं काही प्रोफेशन वेगळं असेल, डॉक्टर असेल, तर तुम्ही तसं सांगू शकता. हॅलो एव्हरीवन, आय एम युअर डॉक्टर, माय प्रोफेशन इज डॉक्टरी अँड माय पेशंट्स कॉल मी डॉक्टर. आले लक्षात? अशा प्रकारे पण वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण घेऊ शकतो. ठीक आहे, आता हे झालं एकट्याचं. आता सगळ्यांच्या वतीने बोलायचंय, तर मग कसं म्हणणार आपण? वी आर स्टुडंट्स, आपण सगळे विद्यार्थी आहोत. आवर सब्जेक्ट इज इंग्लिश, आपला विषय इंग्लिश आहे. अँड आवर टीचर कॉल्स अस गुड स्टुडंट्स, आपले शिक्षक आपल्याला चांगले विद्यार्थी म्हणून म्हणतात. आले लक्षात? समजलंय? मग हे अनेक वचनात बोललो आपण. आयचं वी केलं, मायचं आर केलं आणि मीचं अस केलं. सिंपल? समजलंय? व्हेरी गुड. मग आता या चार्ट मध्ये आता पुढे जाऊ नका कोणी, सेकंड पर्सन थर्ड पर्सन नंतर पाहूया. पहिले ह्याची ऍक्टिव्हिटी घेऊया आपण. आता मी जसं एक्झाम्पल सांगितलं तसं तुम्ही प्रत्येकाने 2 मिनिटात एक्झाम्पल लिहायचं आहे आणि मला सांगायचं आहे. ओके,
चलो एव्हरीबडी स्टार्ट. कोणीही लिहून घ्यायच्या भानगडीत जास्त पडू नका. पहिले समजून घ्या, मगच अप्लाय करा. कारण हे सोपं खूप आहे, पण समजलं तर. ठीक आहे. चलो स्टार्ट रायटिंग फास्ट. 2 मिनिटात एक्झाम्पल लिहायचे प्रत्येकाने. आय आणि वी दोन्ही लिहा. जे एक्झाम्पल आय बरोबर घेताल तेच वी मध्ये कन्वर्ट करा. प्रेफरेबली त्याचं मराठी मिनिंग पण लिहा सुरुवातीला. ठीक आहे. म्हणजे वाक्य इंग्लिश मध्ये लिहिल्यावर त्याचं मराठी मिनिंग पण लिहा. आणि ज्याला अवघड थोडस वाटत असेल इंग्लिश मध्ये वाक्य बनवणं, त्यांनी फक्त मराठीत बनवा 3 वाक्य. ते आपण इंग्लिश मध्ये करूया. ठीक आहे. तर प्रत्येकाचं स्पीड वेगळं आहे. नॉट नेसेसरी प्रत्येकाने इंग्लिश मध्ये लगेच बनवायला पाहिजे. स्लो बट स्टेडी विन्स द रेस ऑलवेज. मी बोलू सर? वेट डोंट बी हरी. 2 मिनिटं दिलेत. तुम्ही 2-3 एक्झाम्पल बनवा. कारण बाकीच्यांना मग ऐकायची संधी मिळेल ना. आता तुम्ही बोलले तर बाकीचे ऐकणार नाहीत. लेट देम ऑल्सो अंडरस्टँड, कॉन्सन्ट्रेट. ज्याचं स्पीड जास्त आहे त्यांनी 2-3 एक्झाम्पल बनवा, काही प्रॉब्लेम नाही. Okay, it's time up for everyone. Yes, Miss Deepali. Start. I am Deepali. My favorite subject is English. My friends call me Deepali. Okay, good. Next, another example. I am a student. My college name is Vivekanand. My teacher call me a good student. My teacher calls me, calls me. Okay, त्याचा नियम काय आहे की ज्यावेळेस थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असतो त्यावेळेस क्रियापदाला एस किंवा एस लागतो. Okay, my teacher calls me a good A student. good student. Very good. You must be a good student because you did first time. Okay, you were first in this group. Good. Next. Can I start, sir? Yeah, Swati, please. I live in Ahmednagar. My profession is an engineer. My senior helps me in my work. Shubham Marathe, please keep yourself mute. Okay, thank you. Yes, Swati, continue, please.
I live in Ahmednagar. My profession is an engineer. My senior helps me in my work. We are going to picnic. Our guide will guide us. Okay, we are going to picnic. Our guide will guide us. Very good. Now, good. Next, anything else, Swati? No. Can I start, sir? Yes, Manasi. Hi, I am Mansi. My profession is teaching. She says to me, we are going to market. But actually it doesn't match to content. आपल्याला असे 3 वाक्य घ्यायचे की जे तिन्ही सलग वाटले पाहिजे थोडेसे. Okay. परत एक लास्ट सेंटेन्स चेंज करा. पहिलं वाक्य काय आहे? Hi, I am Mansi. My profession is teaching. And Okay. third sentence is, she says to me, we are going to market. हा, ते वाक्य बरोबर आहे. पण ते ह्या पहिल्या दोन वाक्याला कॉन्टेक्स्टला फॉलो नाही करत होते. म्हणजे So we are कम्युनिकेशन going to school? नाही. मी आलं पाहिजे ना शेवटी. Okay. So she says to me. हा, शी सेज टू मी टीचर असं म्हणू शकता तुम्ही. Okay. ओके, किंवा शी कॉल्स मी अ टीचर. Okay, sir. ओके, LED, double called, na? कॉल्स. Calls. V4 कालचं आपण वर्क प्रॅक्टिस केले, लक्षात आहेत सगळ्यांच्या? Yes, sir. V4 आपण इथे वापरतोय. ओके, इवन दीपालीनी पण एस लावायचं होतं ना दीपालीला. V4 वापरला आपण. ठीक आहे. Yes, sir. ओके, चलो नेक्स्ट. Excuse me, sir. येस. Second, we Please. are friends. ओके, Our program is on next Monday. ओके. असं नाही आलं. अच्छा, हे असं का होते माहिती का? कारण तुम्ही वेगवेगळे हे घेताय सेंटेन्सेस. आय वॉन्ट यू टू डू रेप्लिकेट द सेम. म्हणजे जसं आय, माय आणि मीचं होतं तसंच फक्त वीचं करा, सेम सेंटेन्स. Okay, sir. I will try. Now you can try now only. Do it fast. मी सोपं सांगितलं उलट, फक्त सब्जेक्ट चेंज करायचे फक्त तुम्हाला. आय, माय आणि मी याच्याऐवजी प्लुरल कंटेंट घ्या फक्त. वी, आर आणि अस. डू इट मानसी. लिहू नका, परत लिहायची सवय तुम्ही लावताय परत खूप. सहज करा, चुकलं तरी चालेल. मानसी प्लीज अनम्यूट. नाही सर, नाही जमत आहे. वी आर फ्रेंड्स, त्याच्या पुढचं नाही कळत आहे. येस, वी आर फ्रेंड्स, डोंट वरी. बट हे सांगा ना पुढचं. पहिलं वाक्य काय केलं तुम्ही? सर, वी साठी वी आर फ्रेंड्स हे केलं होतं. नाही नाही, आरचं नाही येते सर. आर आणि वाक्य असतं. आयचं वाक्य सांगा तुमचं पहिले, आय सब्जेक्टचं. आयचं आय एम मानसी. ओके, हा. आता इथे वी आर मानसी असं तर नाही म्हणता येणार, बरोबर आहे? ओके. ओके, वी आर फ्रेंड्स हे बरोबर आहे. आता सेकंड Yes. वाक्य होतं मायचं. सेकंड, माय प्रोफेशन इज टीचिंग. हा, पण तुम्ही असं म्हणू शकता ना, वी आर टीचर्स. येस सर. ओके, सर मी ओके, वी आर टीचर्स. अँड लास्ट वन. लास्ट वन इज शी कॉल्स टू मी टीचर. नाही नाही, ते झालं आता. हा, ह्याच्यातलं सांगितलंय, बरोबर आहे. मग इकडे हा. काय होईल? पीपल और स्टुडंट्स कॉल अस टीचर. ओके, स्टुडंट कॉल अस टीचर. ओके सर. आता स्टुडंट्स अनेक वचन आहे म्हणून आपण एस नाही लावलं, कॉल्स नाही घेतलं. ठीक. ओके. स्वाती, दीपाली, डिड यू अंडरस्टँड? कॉल का केलं परत आपण इथे? V1 घेतलं बिकॉज सिंग्युलर साठीच एस लावायचं फक्त, प्लुरलला नाही. स्टुडंट्स ओके बिकम प्लुरल. व्हेरी गुड. ओके सर, थँक्यू सर. So, मानसी तू सोपं पहिले कर, अवघड नंतर कर. तू अवघडच जाते लगेच. ओके सर. ठीक आहे, चलो. आणि सगळ्यांनी सगळ्यांचे वाक्य ऐका, म्हणजेच तुमच्या कन्सेप्ट अजून क्लिअर होतील. ठीक आहे.
आपलं झालं की रिलॅक्स व्हायचं असं करू नका. लिसनिंग स्किल खूप महत्वाची आहे. चलो गणेश. Sir, I am a शुरू करू sir. आय एम I am a teacher. ओके. My subject is English, and student call me a good teacher. व्हेरी गुड. We are a teacher. Our subject is English, and student call us a good teacher. स्टुडंट्स कॉल अस अ गुड Good. टीचर. ठीक आहे. हं. नो प्रॉब्लेम. आता थोडं दुसरं सांगा ना, हे झालं होतं आता. Okay. वेगळं घ्या. We are assistant professor. हम्म, Our subject is marketing. हम्म. Student call us a good teacher, assistant professor. ओके. एवढंच बनवलं सर. ठीक आहे, काय हरकत नाही. ओके, नो प्रॉब्लेम. गुड. नेक्स्ट. हॅलो सर. येस सर येस. आता तिघांचा अनम्यूट आहे. जाधव, निशा, नेहा दगडे, वर्षा. आता मी कोणाला पहिले यस म्हणू? कुणाला नाव- पण नाही नाही, नाव सांगा मला. सर इट्स वर्षा, आय वॉन्ट टू स्पीक. इट्स नेहा, इट्स निशा असं सांगा. सर कॅन आय येस वर्षा प्लीज. आय एम वर्षा. माय सन नेम इज समरजीत. ही कॉल मी मम्मी. वी आर लिव्ह इन पुणे. आवर सोसायटी इज नियर कात्रज. मी थोडंच केलं ते. बर. ऍक्च्युली परत एकदा सांगा, स्लो सांगा थोडस प्लीज. ओके. आय एम वर्षा. माय सन नेम इज समरजीत. ही कॉल मी मम्मी. वी आर लिव्ह इन पुणे. आवर सोसायटी इज नियर कात्रज. अच्छा. आता तुम्ही वाक्य तर छान सांगितलेत, पण याच्यामध्ये काही ठिकाणी करेक्शनची गरज आहे. पहिलं वाक्य काय आहे? आय एम वर्षा. एक्सक्यूज. आय एम वर्षा. ओके, राईट. सेकंड वन, माय सन नेम इज समरजीत. हा, आता माय सन नाही येणार इथे. माय सन्स नेम इज इन. थर्ड हा. पर्सन सिंग्युलर आहे ना. आता इथे पॉझिटिव्ह केस आहे, पॉझिटिव्ह आहे म्हणून एस लावलंय आपण. ठीक आहे, सॉरी. My My- son's name is Samarjit. ओके. He calls me mummy. ही कॉल्स. Calls. हा यस प्रत्यय जोडला तिथे. राईट. दोन्हीकडे एस लावलाय पण बघा आता. माय सन्सला पण एस लावलाय. तो पॉझिटिव्ह केस मधला एस आहे. माझा मुलगा म्हणून एस लावलाय. ठीक आहे. आणि इकडचा जो आहे ही कॉल्स, हा नियमाप्रमाणे रूल प्रमाणे लावलाय आपण थर्ड पर्सन सिंग्युलर. ठीक आहे. हा. We are living. हा, We आता are. हे नाही नाही, 2 मिनिटं. हे जे 3 वाक्य ना, हे पहिले वी मध्ये करा. नवीन वाक्य नका घेऊ चौथं. पहिलं जे आईचं वाक्य होतं ते वी, ते करा. We म्हणजे पहिलं वाक्य आय एम वर्षाच्या जागी. हा, मग आता वी आर वर्ष असं तर म्हणता येणार नाही ना. पण वी आर, मग ते मग तिथे काय करा, वी आर गर्ल्स. we are family members. हा, वी आर फॅमिली. हा, वी आर फॅमिली म्हणू शकतो की सम फॅमिली मेंबर्स म्हणू शकतो. हा, मेंबर्स पण चालेल. वी आर फॅमिली मेंबर्स. हा. माय सन्स नेम इज समरजीत. ही कॉल्स मी मम्मी. वी आर लिव्ह इन पुणे. हो, बरोबर आहे. वी आर Our- लिव्हिंग. 2 मिनिटं. वी आर लिव्हिंग होईल ते. मग जर कंटिन्युअस टेन्स मध्ये घ्यायचं असेल, वी आर लिव्ह नाही होणार, आयएनजी लागेल तिथे. वी आर लिव्हिंग. ओके. लिव्हिंग. हा म्हणजे सध्या राहतोय कंटिन्युअस मध्ये. येस, ऍब्सोल्युटली राईट. बट वी आर लिव्हिंग इन. sorry, I don't know who is remembering me so badly. Since 5 minutes, last 5 minutes, there are so many hiccups, so I cannot even control myself. त्याला आपण उचकी येणं म्हणतो ना, सारखं होतीये. I don't have any option. Please tolerate with me, bear with me. Okay, sir. Okay. We are living in Pune. Our society is near Katraj. Our society is near Katraj. हा. येस. And last one. असं सर काय म्हणजे तेच विचार करत होते. ठीक. आता मी सांगतो.
we are living in Pune. Our society is in Katras. And people of मजेचं वाक्य सांगते की माय फ्रेंड्स कॉल अस टॉम अँड जेरी जोडी. म्हणजे माझ्या Okay. मुलग्याला आणि मला, कारण की आमचं दोघं जणांचं खूप भांडण असतं, त्यामुळे माझे फ्रेंड्स सगळे आम्ही टॉम अँड जेरीच म्हणतात आम्हाला दोघांना. असं पण मी म्हणू शकते का? हा म्हणू शकतात. वाक्य काही येऊ शकतं. तुम्ही जे म्हणताल ते येऊ शकतं, असं काहीच नाही. वी आर फॅमिली मेंबर्स. आवर रिलेशनशिप इज व्हेरी हेल्दी अँड आवर फ्रेंड्स कॉल अस टॉम अँड जेरी कपल. ठीक आहे. ओके. आता कपल म्हणजे तुम्हाला वेगळ्या अर्थाने घेता येईल. हजबंड वाईफ पण हजबंड वाईफ. सन पण होईल. ठीक आहे. माझं म्हणणं काय होतं की तिन्ही वाक्य जोडले गेले पाहिजे. त्याला एका रिलेशन्स मध्ये आणून आपण ते कॉन्व्हर्सेशन सारखं वाटलं पाहिजे. ठीक आहे. त्याला जर वेगवेगळे वाक्य घेतले ना आपण, तर मग त्याला वाक्य बरोबर असतील, पण ते वापरता नाही येणार ना. ठीक आहे. तर शक्यतो असे वाक्य घ्या जे आपल्याला एका मागे एक तिन्ही वाक्य बोलल्यावर त्याचा काहीतरी अर्थ निघेल तिघांचा. गणेश, म्यूट युअर सेल्फ. माईक अनम्यूट ठेवून जाऊ नका कोणी इकडे तिकडे. गणेश, गणेश दळवी, प्लीज लिसन. ठीक आहे. माझ्याकडून म्यूट करतोय मी, पण नेक्स्ट टाइम प्लीज असं करू नका कोणी. माईक सोडून जाऊ नका इकडे तिकडे. चलो. वर्षा, डिड यू अंडरस्टँड ऑल? येस सर, येस. व्हेरी गुड. चल, नेक्स्ट कोण आहे? येस. Hello friends, I am Suvarna. My husband is a soldier. He says me, you never drive a two-wheeler in life. बर, ठीक आहे. परत पहिल्यापासून. I am Suvarna. Which one, sir? हा, नाही, आय एम च सांगा पहिले. आय एम सुवर्णा. I am Suvarna. My husband is a soldier. He says me, you never drive a car. Sorry, you never drive a two-wheeler in life. हा, यू नेवर ड्राईव्ह टू व्हीलर इन लाईफ. याचा अर्थ काय हो? मतलब की तू टू व्हीलर कधी चालू नाही शकणार, ओके, मग कारण मला शकणार. येत नव्हती ना सर तेव्हा. अच्छा, मग असं म्हणावं लागेल. ही सेज दॅट. ही सेज येईल पहिली भाषा इथं. ही सेज दॅट आय मी नाही कांट. होणार का सर तिथं? सांगतो ना, He says की हे नाही होणार का? सांगतो 2 मिनिटं. ही सेज दॅट आय कांट ड्राईव्ह टू व्हीलर इन लाईफ. ही सेज टू मी, असं घ्या. ही सेज टू मी दॅट आय कांट ड्राईव्ह टू व्हीलर. आता तुम्ही वाक्य बरोबर बनवताय. जिथे जिथे करेक्शनची गरज आहे ते मी सांगतो. ठीक आहे. ही सेज का घेतला आपण? बिकॉज थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. बरोबर आहे. ही आहे ना, म्हणून क्रियापदाला एस लागला. ही सेज टू मी. ओके. ते मला म्हणतात दॅट की आय कॅनॉट ड्राईव्ह टू व्हीलर. मी टू व्हीलर चालू शकत नाही. ठीक आहे. Yes, sir. परत एकदा तिन्ही वाक्य सांगा. I am Suvarna. My husband is a soldier. He says to me that I can't drive a two-wheeler in life. परफेक्ट. आता बरोबर आहे. लक्षात आलंय? Okay. व्हेरी गुड. आता हेच वाक्य प्लुरल मध्ये करा, वही मध्ये. We are सेमच का सर? मी दुसरं केलेलं आहे. हा, सेम नका करू. सेम नाही होणार ना आता. वी आर असं नाही होणार. We are going to my village. Our village name is Bhore Gangada. My mother-in-law says us, please drive slowly. परफेक्ट. व्हेरी गुड एक्झाम्पल. तिन्ही वाक्य क्लिक पण होतात. ते एक कॉन्व्हर्सेशन मध्ये आहे. बरोबर. जसं आपण कुठेतरी चाललोय सगळे आणि तुम्ही सगळ्या ग्रुपला सांगताय वी आर गोइंग टू अवर विलेज. ओके. अँड आवर विलेज नेम इज डॅश 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 अँड माय मदर इन लॉ सेज मी डोंट और ड्राईव्ह सेफली. बरोबर. डोंट ड्राईव्ह फास्ट. व्हेरी नाईस. गुड.
समजलंय सगळ्यांना कशा प्रकारे करायचं हे? येस सर. व्हेरी गुड. नेक्स्ट. एनीबडी एल्स? नेहा, साक्षी? सर मी बोलू? हा, दिनेश? कॅन आय से? येस प्लीज. Sir, I am a banker. My office at Jamkhet. And customer called to me a good cashier. व्हेरी गुड. कस्टमर्स हे का कस्टमर आहे? Customer. ओके, मग कस्टमर कॉल्स मी म्हणावं लागेल. एक असेल तर कॉल्स मी आणि अनेक Okay. असेल तर कॉल मी. Okay sir, calls. ओके. आणि इज ऍट जामखेड असं म्हणावं लागेल. आय एम अ बँकर. मी एक बँकर आहे. माय बँक इज ऍट जामखेड. म्हणजे लोकेशन सांगताना, ठिकाण सांगताना आपण ऍट वापरतो. Okay. तसंच वेळ सांगताना पण ऍट वापरतो. ठीक आहे, 2 ठिकाणी. Sir, at वापरलं होतं मी, is नव्हतं वापरलं. हा, परफेक्ट आहे. ठीक आहे. Okay sir. We are a businessman. Hello. ओके. हा, बरोबर आहे. Sir, we are a businessman. Our customer calls to us a best business ever. नाही, हे वाक्य नाही जुळत आहे. अवर बिझनेस काय होतं पहिले? परत सांगा एकदा. We are a businessman. ओके. Our customer calls to us best business ever. ओके. अवर कस्टमर्स कॉल अस अ बेस्ट बिझनेसमॅन एव्हर. बिझनेसमॅन एव्हर. ठीक आहे. व्हेरी नाईस. गुड. दिनेश. नेक्स्ट. एनीबडी? अजून कोण राहिलंय? Sir, may I? हा, प्लीज बोला पटकन. I am a player. My hobby is playing. Everyone calls me a good player. व्हेरी गुड. We are friends. Our friendship is true. Everyone call us a good friendship. एव्हरीवन कॉल अस गुड फ्रेंडशिप असं नाही म्हणताय. एव्हरीवन कॉल अस बेस्ट फ्रेंड्स. Okay, sir. ठीक आहे. पुढे नेक्स्ट. I am a नेम फर्स्ट. कोण सांगते त्याचं नाव सांगा प्लीज प्रत्येक वेळेस. येस. Unnati, sir. हा, उन्नती प्लीज. I am a good dancer. And my friends wants to learn with me. व्हेरी गुड. माय फ्रेंड्स वॉन्ट्स टू लर्न विथ मी. लर्न फ्रॉम मी असं पण म्हणू शकते. We are good team to play cricket. Our team members are good catcher and we like to spend time with us. व्हेरी गुड. व्हेरी नाईस. ऑल करेक्ट. Thanks. नेक्स्ट. एनीबडी? I am a Sakshi. My mother call me a good girl. We are sisters. Our mother calls me a good girl. वेट. पहिले हे वाक्य पूर्ण कर परत. आय एम अ साक्षी नाहीये. असाक्षी म्हणजे मी एक साक्षी आहे. I am Sakshi. आय एम साक्षी. ठीक आहे. पुढे. My mother call me a good girl. हा, आता तू बाकीच्यांचं ऐकलं का? माय मदर म्हणजे काय झालं? थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, शी. मग त्यावेळेस क्रियापदाला काय लावतो आपण? चौधरी साक्षी. अनम्यूट करा, म्यूट नका करू मध्ये मध्ये. आणि बाकीच्या रूम पार्टनरला सांगा मला हेल्प करू नका. नाही. हा. माय मदर कॉल्स मी.
असं घ्यावं लागेल ना आपल्याला. ओके. हा, तर ते लक्ष देत चला. मी आता सांगितलं 2-3 जणांचं चुकलं हे, तर दुसऱ्यांच्या चुकांमधून आपण लक्ष दिलं तर पटकन समजेल आपल्याला. ठीक आहे. ओके. माय मदर कॉल्स मी गुड गर्ल. अ गुड गर्ल. व्हेरी गुड. वी आर सिस्टर्स. आवर मदर कॉल्स मी. अवर मदर कॉल्स मी नाही येणार आता. कॉल्स अस. कॉल्स अस गुड गर्ल. हा, अवर मदर कॉल अस म्हणावं लागेल, कारण अवर घेतलंय ना आपण, आपले सगळ्यांचे, म्हणून एक नाही अनेक आहे. अवर मदर कॉल अस गुड गर्ल्स. ठीक आहे. येस सर. व्हेरी गुड. नेक्स्ट अजून कोण राहिलंय? Hello, sir. येस शुभम. I am Shubham. नाही Sorry. लावायचंय. Sorry. I am Shubham. My favorite game is cricket. My friends calls me Shubham. माय फ्रेंड्स असेल, अनेक वचन असेल फ्रेंड्स, तर मग कॉल्स नाही म्हणता येणार, कॉल म्हणावं लागेल. एकटा फ्रेंड असेल तर कॉल्स येईल. अच्छा. परत एकदा. I am Shubham. येतोय बरं का परत. I am. हा, आता बरोबर आहे. आय एम शुभम. I am Shubham. My favorite game is cricket. My friend called me Shubham. माय फ्रेंड कॉल्ड मी म्हटलं तर मग पास्ट टेन्स मध्ये झालं बरं का हे. नेहमीच असेल तर माय फ्रेंड कॉल्स मी, एकटा फ्रेंड असेल तर. माय फ्रेंड्स असेल Calls me. कॉल मी. हा, कॉल्ड घेतलं तर ते भूतकाळात गेलो आपण. ठीक आहे. ठीक आहे. व्हेरी गुड. पुढे वीच सांगा प्लुरल. We are engineering student. वी आर Engineering student. आय कांट हिअर यू. आवाज येत नाही. युअर व्हॉइस इज ब्रेकिंग. प्लीज से अगेन. We are engineering student. We are engineering students. Our favorite game is cricket. And teacher us study. Teacher tell us. Sorry. Teacher tell us study the focus. हा, स्टडी द फोकस नाही. टीचर टेल अस टू फोकस ऑन स्टडी. अच्छा. Focus the study. फोकस ऑन स्टडी. नेक्स्ट अजून कोण आहे? येस, एनीवन? येस प्लीज. My name is Shubharaji Marasan. I am Jay Sadhvi. My education is MA Sanskrit in Pune University. I started मला असं वाटतं करायचं कॉन्सेप्ट जमलेलं असं मी ही इंग्लिश लँग्वेज शिकण्यास सुरुवात केली आहे. I started टू लर्न इंग्लिश लँग्वेज. learn something else. I started to learn English language. Our teacher's name is Sankar Gandhi and his academic name is Global Vacation Academy. ओके. We are 20 students in the class. ओके. छान. हा, सांगितलं तुम्ही, छान आहे ऍक्च्युली. पण आता म्हणजे तुम्ही सेंटेन्स पण बरोबर सांगितलेत. आता जे ऍक्टिव्हिटी चालू आहे त्याप्रमाणे थोडस करा ना. 3 लाईन त्याप्रमाणे सांगा बरं. आय, माय आणि मी एवढंच सांगा फक्त. आणि तुम्ही जे म्हणाले ना जैन साध्वी,
तर तुम्ही साध्वीला ऍक्च्युली नन म्हणतात बरं का, NUN नन. आणि जर जेंट्स असतील साधू त्यांना मॉन्क म्हणतात इंग्लिशमध्ये. सो आय एम जैन नन असं म्हणावं लागेल तुम्हाला. नन म्हणजे साध्वी. ठीक आहे. आणि जर कोणी जेंट्स असतील ना, गुरु महाराज असतात, त्यांना मॉन्क म्हणतो आपण. ठीक आहे. नाही, जस्ट तुमच्या इन्फॉर्मेशन साठी सांगितलं. आय एम नन. ओके. हा, आता सांगा परत एकदा. आयसाठी जैन आयसाठी माय नेम इज शुभदाजी साहेब. राईट. अँड पुन्हा आयसाठी हे आलं होतं की आय स्टार्ट माय एज्युकेशन इज MA संस्कृत इन पुणे युनिव्हर्सिटी. नाही नाही, तसं नका सांगू ना. आता ते काय होते, मायचं डबल झालं ना वाक्य. मग आपल्याला एकच वाक्य पाहिजे मायचं. आता नंतर मीच पाहिजे. मी. तुमचे लक्षात येते काय करायचंय? हे बघा, मी सांगतो आता, तुमच्या वतीने सांगतो. हॅलो एव्हरीवन, आय एम जैन नन. माय नेम इज शुभदाजी and my disciples or my devotees call me शुभदाजी महाराज साहेब. आलं लक्षात? आता याचा अर्थ कसा होईल? मी एक जैन साध्वी आहे, माझं नाव शुभदाजी आहे, आणि माझे जे शिष्य आहेत, डिसायपल म्हणजे शिष्य, त्यानंतर किंवा माझे डिवोटी जे आहे, माझे भक्त जे आहेत, जे मला फॉलो करतात, ते मला शुभदाजी महाराज साहेब असं म्हणतात. आलं लक्षात? हा, तर हे पॅटर्न झालं. आता ह्या पॅटर्न मध्ये तिन्ही गोष्टी जुळल्या ना आता. बरोबर आहे का? तुम्ही मायचे 2-3 वाक्य घेत होते ना मध्ये, मग त्यामुळे ते जुळत नव्हतं. आता वाक्य बरोबर आहेत, पण ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये नाही बसत होते ते. आपल्याला आता हे असं बसवायचे जेणेकरून आपल्याला लिंक करायची सवय लागली पाहिजे. फ्लुएन्सी कधी येते? ज्यावेळेस तुम्ही वाक्य लिंक करायला लागता. ठीक आहे. तर मग हे आपल्याला पॅटर्न समजला पाहिजे थोडं, म्हणून अशी प्रॅक्टिस आपण करतोय. तुम्ही जे बोलताय ते इंट्रोडक्शन मध्ये सोपं जाईल अजून, ते आपण करणार आहोत थोडं पुढे गेल्यावर. ठीक आहे. ओके. आता हेच प्लुरल मध्ये घेतलं तर प्लुरल मध्ये कसं होईल? वी ऑल आर जैन नन्स. आता तुम्ही सगळ्यांच्या वतीने बोलत असताल, तुमच्या सगळ्या गुरु भगिनी वगैरे असतील तुमच्या बरोबर. बरोबर आहे. तर वी ऑल आर जैन नन्स. आपण सगळे जैन साध्वी आहोत. आता काय वाक्य होतं आपलं? हा, आवर नेम्स आर डिफरंट. आपले नाव वेगवेगळे आहेत. बरोबर आहे. बट एव्हरी डिसायपल कॉल्स अस महाराज साहेब. पण सगळे शिष्य आपल्याला महाराज साहेब म्हणून बोलवतात. आले लक्षात? हा, अशा प्रमाणे जोडायचं जेणेकरून आपल्याला ते लिंक लागली पाहिजे. मग परत तुम्ही पुढच्या टॉपिक पण असे करू शकता. ही सुरुवात अशी आहे म्हणून आपण करतोय. आणि हे एकदा प्रॅक्टिसची सवय लागली आपल्याला की मग आपले वाक्य चुकणार नाही. कारण याच्यामध्ये काय होते, सब्जेक्टच्या जागी सब्जेक्ट येतोय, प्लुरलच्या वेळेस आपण बरोबर प्लुरल घेतोय, आणि अस पण आपल्याला ऑब्जेक्ट मध्ये आणायचंय. हे एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली की मग वाक्य चुकणार नाही. ठीक आहे. चलो, व्हेरी गुड. समजलंय? ओके. चलो, आय गेस दिस इज अ गुड टॉपिक फॉर यू. आता हे मी तुम्हाला ऍक्च्युली व्हॉट्सअपवर पण तुम्हाला शेअर करेल मी ग्रुपवर. आणि याच्या व्यतिरिक्त बाकीचे मी काही पाठवत असतो तेही वाचत चला. ते पण आपल्याला महत्वाचे डायलॉग्स आहेत, युजफुल डायलॉग्स असतात ते. ठीक आहे. फ्रेजेस त्याला म्हणतो आपण. ग्रुपमध्ये सगळे आहेतच. ठीक आहे. अँड आय एम हॅपी बिकॉज जॉईन युअर क्लास. माय एम इज परफेक्ट स्पीकिंग इंग्लिश अँड यू कॅन कॉल मी. ओके. आता यांनी काहीतरी वाक्य पाठवले मला चॅट बॉक्स मध्ये, बट द टाइम इज ओव्हर. आय एम रिअली सॉरी. नंतर ग्रुपवर तुम्ही टाकू शकता काय असेल तर, मला पाठवा इंडिव्हिज्युअली. आता वीकेंड आहे. वीकेंडला तुम्हाला काम असं आहे की आय, माय, मी, वी आर, अस हे तर वाक्य बनवायचेच आहेत, पण पुढचे यू चे पण वाक्य बनवा. फक्त ही शी इटचे कोणी आता बनवू नका, ते आपण नेक्स्ट सेशनला बनवणार आहोत. यू चं सोपं आहे. यू सेकंड पर्सन साठी वापरतो आपण. ओके. जसं यू आर स्टुडंट्स, युअर वर्क इज टू डू प्रॅक्टिस. ओके. अँड दॅट्स वाय I am giving you some work.
आणि लक्षात यू, युअर आणि परत यू असे 3 ठिकाणी आपल्याला वापरायचंय. आणि हे सिंग्युलर मध्ये पण तेच आहे आणि प्लुरल मध्ये पण तेच आहे. बरोबर आहे. यू आर स्टुडंट, एकट्यासाठी बोललो तर यू आर अ स्टुडंट, युअर वर्क इज टू डू प्रॅक्टिस, तुझं काम हे प्रॅक्टिस करणं आहे. अँड दॅट्स वाय आय गिव्ह यू प्रॅक्टिस, दॅट्स वाय मी तुला प्रॅक्टिस देतो. लक्षात आले. आणि युअर्सला पण तसंच होईल, प्लुरलला पण सेमच आहे. यू एकाला बोललो काय, सगळ्यांना बोललो काय, सेम आहे. मग अशा प्रकारचे वाक्य तुम्ही बनवायचे आहेत. प्रत्येक याचे 10-10 वाक्य बनवा. ओके. आता जसं एक एक एक्झाम्पल बनवले तसे प्रत्येकाचे 10-10 एक्झाम्पल बनवा. आय, माय, मी त्याचे 10, मग वी आर, अस 10 आणि यूचे 10. ओके. उद्या संध्याकाळी 5:30 ला ज्यांना शक्य आहे त्यांनी कृपया या, आणि ज्याला शक्य नाही त्यांनी डायरेक्टली मंगळवारी 9:15 वाजता आपला क्लास होईल. टिल देन टेक केअर. 8:15 वाजता, सॉरी. Actually my head is paining now. I forgot everything. Okay, because there is a cold also and some cough, throat infection is also. So I'm really packed. I don't know how my weekend will be. I don't know. Hopefully everything will get soon better by next week. It will soon. Thank you so much for your blessings. Chalo, see you in the Get next well soon, sir. Thank you so much. Thank you. Keep blessings. And you all take care, please. Yeah, Okay. bye. Yes. Take care, sir. Climate is changing so drastically. So Har take sab care. mathin wanda mi. Yes. Chalo, Mathen Wandani Maharaj Sahab. Everybody, take care. Enjoy your weekend. Do study and listen something new. Good night. Good night. Good night. Good night, all. Okay, I'll end up the meeting.